मेंदूची आणि मनाची लढाई झाली का? आज माझ्या मनाची आणि मेंदूची लढाई चालू होती जोरात जोरात. कशी तुम्हाला सांगतो, माझी आत्ताची एक ऑर्डर होती, सेकंड लास्ट ऑर्डर. मी ऑर्डर विमाननगरवरून आणली, विमाननगरवरून ऑर्डर आणली मी. आणि ती ऑर्डर मी आलो धानोरीमध्ये, म्हणजे जवळजवळ मी 5 किलोमीटर आलो. तिथून परत दुसरी ऑर्डर पडली मला विमाननगर. माझा मेंदू आणि मन पण करायला लागलो. त्यात मन कसं करायला माहिती, अशा शिव्या द्यायला लागलो. आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये नाही का, जर एखाद्या गोष्टीचा राग आला ना तर शिव्या देऊन मन मोकळं करते. एवढ्या घाण शिव्या यायला लागल्या, ते देत होतं मन, शिव्या देत होतं पूर्ण. ज्या सुचल्या त्या शिव्या दिल्या त्याने. कोणाला? सिस्टमला. सिस्टम कोणतं? हे जे मी काम करतो ते सिस्टम, त्याला दिल्या. आता शिवाय मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला लढाई सांगू राहिला होता. त्याचा इन्सेंटिव्ह होता 500 रुपये. म्हणजे मला 1000 रुपये माझी कमाई झाली, 500 रुपये इन्सेंटिव्ह, म्हणजे असे 1500 रुपये कमाई म्हणून राहिली. आता 500 रुपयासाठी डोकं काय म्हणून राहिलं, भाऊ एक ऑर्डर मारायची फक्त 500 रुपये येणार आहे. मन शिवाय देऊ राहिलं, मन मोकार शिवाय देऊ राहिलं. पण डोकं म्हणतं नाही तुला करावंच लागन. आणि आज डोकं घरच जितलं, कारण की ते शिव्या निघल्या. त्या शिव्या मी अशा दिल्या, मग त्या अशा एकल्याला देऊन तर मतलब नाही. मग मी काय केलं, माझ्या मित्राला फोन केला, त्याला फोन केला, सिस्टम मी असं तसं अशा, म्हणजे जे म्हणलं जे मनात आलं ते देऊन टाकलं, बोलू टाकलो, बाका बोललो मी मारलं. आणि मन शांत झालं, बोलून मन शांत झालं. मग ते ऑर्डर घेतली, ते ऑर्डर घेऊन आलो, ऑर्डर दिली, झालं. म्हणजे 500 रुपयाचं पाय झालं. दिवसभराची मेहनत माझी यशस्वी ठरली, डोक्याचं ऐकलं म्हणून. मन असंच आहे भाऊ, काही काम करून देत नाही, काही नाही. त्याच्या मनाला असं वाटलं की हे करायचं आपल्याला, हे नाही करायचं, ती बहाणे शोधत राहतात. फक्त त्याच्या मनासारखं होऊन द्यायचं. जे करायचं ते कर म्हणा तुला, पण करायचं डोक्याचं. तुमच्या इकडे राग व्यक्त करण्याची कोणती पद्धत ही नक्की कमेंटमध्ये सांगा. शिवाय देऊन करता का, ओरडून करता, आडून करता, कोणावर तांग काढून करता, जसं वाटेल तसं नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मराठवाड्याची पद्धत लई बेकार आहे. पण आजच्या इतक्या भयान शिवाय येतात. आणि हे म्हणजे मला टाकताना हे थोडं हसायला यायला लागलं, आणि थोडं ऑड बी वाटतं की बाबा, की बघणारे लोक जरासे सिनियर असतील, घरचे दारचे असतील, पाहुणे रावळे असतील. पण चला ठीक आहे यार, व्यक्त जे मनात आलं ते बोलणं माझं काम आहे, आणि मी ते तुम्हाला बोलतोय आज म्हणून. आणि आपलं कामच ते आहे की मनातलं बोलायचं, तुमच्यासमोर व्यक्त व्हायचं. म्हणून काही मला काही एवढं हे नाही वाटत. आता हा थोडं मला जरा नर्वस वाटू राहिलं की यार आपण एवढं सगळं बोलणार आहे, कसं बोललो, काय बोललो, कोण असं कसं, नाही काय अडचण नाही, त्याला काय अडचण नाही. थँक्यू. हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा, आणि सदानी डोक्याचा ऐकत राहा. डोकं तर काही काम आहे का रोज इकडे पाठीत राहतं मला. आज 7-8 चक्कर भाऊ आता आलो एअरपोर्टला, परत येत 7-8 वाजले. आता तरी तेच रोज एकच काय करणार माणूस. रोज नाही घेत मी आता, जबरदस्त चालू तेवढं करायचं काय आहे की नाही. तर मग निघूया आपण आता वरती जाऊया. तुझ्या सिम गाडी बी गेली वरती. दिवसभर बोर होतं लांब ऑर्डर टाकायला लागलं. आणि काहीतरी तुरकाई चहा, तुरकाई टी, ब्लू तुकाई कॉफी इथं जायचं आहे आपल्याला. इथून घेणार आहे आपण. आलो आपण त्या दिवशी व्हिडिओ बनवला तिथंच परत एरियामध्ये ऑर्डर. निघलो आपण आपल्या कामावर. तिथं ह्या एरिया यायचं म्हटलं की त्याच्यावर ते कारण ट्राफिक भरपूर असली. अरे ट्राफिकमुळे वैतक माणूस राहत नाही का, म्हणून ह्या वाटत नाही विमाननगर साईडला. आता घंट्याचा जाम लागला होता बाबा. तिकडे गावाकडे गुरड होतं तारा माहिला. मी इकडे काही खरं नाही. फिल्म जर आरतीमध्ये यायचं म्हटलं ना, ट्राफिकचं त्याच्या वैतक नावानं मैत्रून जातं बाहेर. पहिली मी बघू मला एवढची ऑर्डर राहणार आहे आता, मला असं वाटतं. आणि मी निघणार आता घराकडे. मी एवढी ऑर्डर द्यायची आणि घराकडे निघायची. काय म्हणतो मग म्हणजे एकदम असं आहे आपलं काम. निवांतच राहतं सगळे लवकर. आपणच गणगणी ते फक्त काम धंदे करते, पैसा पाणी कमावते, त्याला गाठी दुसरे निघाल का जिंदगी पुढं लोक घेऊन आता तुझ्यासोबत जातात. त्याच्यावर राहणार आहे. ठीक होतं मग मित्रांनो, बाय. भाऊ आलाय. हो किती ऑर्डर झाली तुझ्या? किती पहिली ऑर्डर आहे? किती तास करतो? थँक्यू भाऊ. भाऊचं आज काम असेल जरा स्टँड वाटतं. माझ्या काय 19 ऑर्डर झाल्यात. ही आपली शेवटची ऑर्डर आपण शेवटी आता बोलणार आहे. आता इथे चालू 3ऱ्या मजल्यावरती लाईट लिफ्ट हे नाही आहे आणि काहीच नाही. आता इथं आपलं ऑर्डर 3ऱ्या मजल्यावर नाही घ्यायची. काम तुम्हाला सोपं वाटतं का? कोण फ्रस्ट्रेट होता माणूस, कोण चिडली होती माणसाची, हे असं काम तुम्हाला माझं काम दाखवतो मी. म्हणजे फ्रस्ट्रेशन का होतं, कोण होतं त्याचा 3ऱ्या मजल्यावर जायचं, 3ऱ्या मजल्यावर यायचं, कधी तर 4थ्या मजल्यावर जावं लागतं ऑर्डर घेऊन, नाही का. असा विषय आता तुमचा एक किस्सा आहे, तरी भारी तो तुम्हाला सांगतो मी. आता मी नाही माझ्या रूम पशी जास्त बोलतोय मी, बोला आपण.